नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुणे मुंबई हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या बस रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या मारहाणी आणि मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या मुलाच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे। अमोल मिटकरी यांच्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनीही अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केलाय। राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांच्या थकीत हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एकदम 4500 रुपये जमा होणार आहेत। लातूर जिल्ह्यातल्या जानवळ येथे पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करावे आणि नंतर प्रचार सभा घ्यावी असे गावकऱ्यांचा आग्रह होता। मात्र उशीर झाल्याने पंकजा मुंडे अगोदर सभेला गेल्या, यामुळे गावकरी त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत। बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार करण्याचा दावा एका ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलाय। मनोज जरांगे समर्थक आणि वाल्मिक कराड समर्थकांमधील हे संभाषण असल्याचा दावा करण्यात येत आहे। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। आता याच ठिकाणी अजितदादांचं स्मारक तयार करण्यात येणार आहे। विद्या प्रतिष्ठानमध्ये आज शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली आहे। मुंबईमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी राहुल जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती। प्रकरणी सुशील रहेजा यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करतायत। दूषित कोल्ड्रिंक कफ सिरपमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। नागपुरात आतापर्यंत 25 लहान मुलांचा मृत्यू झालाय। गडचिरोली जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाकांक्षी ठरणाऱ्या भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्ग आणि नवेगाव सुरजागड मिनरल कॉरिडॉर या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला आता प्रचंड वेग मिळणार आहे। भंडाऱ्यातील 3 रेती व्यावसायिकांनी नागपुरात जाऊन विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वात आणि भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी प्रवेश घेतलाय। काल कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी ॲडव्होकेट हर्षाली चौधरी थविल यांची महापौरपदी निवड झाली असून उपमहापौर पदासाठी राहुल दमले यांची बिनविरोध निवड झाली आहे। मुंबई पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झालाय। वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोल वसूल करू नये असे मी लगेच सांगतो, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितलंय। संजय राऊतांचे 2 पाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, हात काँग्रेसमध्ये आहे, अशी टीका भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नगरसेवक नवनाथ बन यांनी केली आहे। बीडच्या मांजरसुंबा घाटात राष्ट्रीय महामार्गावर एका 4चाकी वाहनाला अचानक आग लागली आहे। यातून प्रवासी थोडक्यात बचावलेत, मात्र या आगीत कार जळून खाक झाली आहे। गाझियाबादमध्ये 3 अल्पवयीन बहिणींनी कोरियन लव्हर नावाच्या ऑनलाईन गेमच्या टास्कचा भाग म्हणून 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे। आज राहुल गांधींनी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाची प्रत संसदेच्या आवारात आणली आणि पंतप्रधान मोदींमध्ये लोकसभेत येण्याची हिंमत नाही असे आव्हान दिले। कर्नाटक विधानसभेत काल रात्री उत्पादन शुल्क खात्यात कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री आर.बी. तिम्मापूर यांच्या राजीनाम्याची मागणी करत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष जनता दल यांनी मंगळवारी रात्रभर विधानसभेत आंदोलन केलंय। भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर स्पेशल फोर्सेस आणि सीआरपीएफ यांनी जम्मू आणि काश्मीर मधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड येथे संयुक्त कारवाईत 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारलंय। लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषधांबाबत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्या अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी केली आहे। भारतात 2045 पर्यंत कर्करोगाची संख्या 24,05,000पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे। इंडियन कॅन्सर सोसायटीने ही चिंता व्यक्त केली आहे। रायपूर येथे विवाहित तरुणानं प्रेयसीचा गळा चिरून आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। गंभीर जखमी असलेल्या तरुणीनं कुटुंबियांना मेसेज करून वाचवण्याची विनवणी केली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सखोल मतदार यादी फेर तपासणीच्या प्रक्रियेला विरोध करत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी होईल।
एपस्टीन फाईल्स मध्ये नाव आल्यानंतर ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांच्यावरील दबाव वाढत चाललाय. किंग चार्ल्सने त्यांना लंडन मधील विंडरसन हाऊस सोडण्यास सांगितलंय. त्यामुळे त्यांना अधिकृत विंडरसन निवासस्थानातूनही बाहेर काढण्यात आलंय. एरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने मस्क यांचीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडिया फर्म XAI विकत घेतल्यानंतर दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांची एकूण नेटवर्थ $800 अब्ज म्हणजे सुमारे 72,37,000 कोटी रुपयाच्या पुढे गेली आहे. लिबियाचे माजी हुकुमशाह मुअम्मर गद्दाफी याचा मुलगा आणि एकेकाळचा त्यांचा उत्तराधिकारी सैफ अल इस्लाम गडाफी याची मंगळवारी हत्या करण्यात आली आहे. DRDOनं सॉलिड फ्यूल डिटेक्ट रॅमजेट तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली आहे. ओडिशाच्या चांदीपूर येथून केलेल्या या चाचणीनंतर भारत आता दूर पल्ल्याच्या हवाई मिसाईलांसाठी निवडक देशांमध्ये सामील झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी वाढ होताना सरकारने दिलासा दिलाय. सरकारच्या या निर्णयामुळे सोने आणि चांदी आयात दरांवरील भार कमी होणे अपेक्षित आहे. अभिनेता शाहिद कपूर याच्या ओ रोमिओ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला अशी मागणी करत हुसेन उस्ताराच्या मुलीने न्यायालयात धाव घेतली आहे. कुख्यात गुंड हुसेन उस्ताराच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित असल्याचा दावा केला जातोय. मेरीलेबोन क्रिकेट क्लबनं क्रिकेटच्या नियमांमध्ये ऐतिहासिक बदल जाहीर केले आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल कसोटी क्रिकेटशी संबंधित आहे, जे 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होतील. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.